नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, अगोदरच्या व्लॉगमध्ये आपण पाहिले असेल की आपण साऊंड सिस्टीमचे जे काम आहे तर ते करून घेतलेलं आहे, आपण पाठीमागे पाहू शकता। तर मित्रांनो, आपल्याला काल यायला भरपूर उशीर झाला होता, कारण की फिटिंग करण्यासाठी आपल्याला जवळपास मित्रांनो 3 तास लागले होते। त्याच्यामुळे आपल्याला काल भरपूर उशीर झाला आणि येण्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण जाताना ज्या रूटमधून गेलतो तर त्याच्या दुसऱ्या रूटमधून मित्रांनो आलो, कारण की आपल्याला त्या ठिकाणी जायला भरपूर उशीर लागला, कारण की रोड जो होता तर तो खूप खराब होता। त्यासाठी मित्रांनो आपण चांगल्या रोडने थोडेसे आपल्याला 8 किलोमीटर जे अंतर आहे तर ते आपल्याला थोडेसे वाढले, परंतु रोड जो होता तर खूप चांगला असल्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्याला येण्यासाठी मित्रांनो तेवढाच वेळ लागला। तर आपल्याला काल फिटिंग करताना आपल्याला मित्रांनो काय काय ॲडजस्टमेंट करावी लागली तर ती मी तुम्हाला प्रथम सांगतो आणि त्याच्यानंतर आपण साऊंडची जी क्वालिटी आहे तर ती आपण चेक करणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो आपण साऊंड याच्यासाठी कोणते वापरले आहेत, किती इंच आहे तर ते सुद्धा आपण सांगणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण याची जी लांबी आहे तर ती मित्रांनो 12 इंचचे आपले 3 याच्यामध्ये साऊंड आहेत आणि बारीक 36 आणि एक 4 इंचच्या आसपास मित्रांनो इकडे तिकडे थोडंसं स्पेस केला असणार आणि जवळपास हे जे अंतर आहे तर ते 40 इंच आहे। आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण पाहू शकता की ह्याकडचा आणि ह्याकडचा तर मित्रांनो हे 12 इंची स्पीकर आहेत आणि हा मधला जो आहे तर तो हुपर आहे, तर तो मित्रांनो 12 इंचचा हुपर आहे। तर मित्रांनो ही जी सिस्टीम आहे तर ते आपण नावरे शिरूर पुणे या ठिकाणी घेतलेले आहे, अवधूत म्युझिक कंपनी म्हणून आपण पाहू शकता त्या ठिकाणची मित्रांनो ही सिस्टीम आहे। तर मित्रांनो याची लांबी जास्त असल्यामुळे आपली जी फिटिंग आहे तर ती बरोबर यू पाईपमध्ये बसली नाही आणि त्याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम असा आला की आपण पाहू शकता आपल्या ह्या ज्या लाईट आहे तर ते इथे होत्या, परंतु आपल्याला साऊंड सिस्टीम मोठे असल्यामुळे आपण ह्या ज्या लाईटी आहेत तर ते आपण अलीकडे थोडे सरकवलेले आहेत आणि पलीकडची सुद्धा मित्रांनो आपण पलीकडे सरकवलेली आहे। ही आपल्याला एक ॲडजस्टमेंट करावी लागली, बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही। आपण पाहू शकता की अशा टाईपमध्ये क्लॅम्पमध्ये आपण ही जी सिस्टीम आहे तर ती पूर्णपणे फिट केलेली आहे अशा पद्धतीने आणि येथे 1-2 नट बोल्टमध्ये आपण फिट केलेले आहे आणि त्यामुळे मित्रांनो प्रॉपर फिट झालेले आहे आणि क्वालिटी जी आहे तर ती सुद्धा 1 नंबर आहे। तर मित्रांनो मधला हुपर टाकल्यामुळे आपल्याला आपण पाहू शकतो की आपल्याला मध्ये एक ॲम्प्लिफायर टाकावं लागलेला आहे आणि त्याचबरोबर एक टेप असणार आहे। तर मित्रांनो याची जी क्वालिटी आहे तर ती तुम्हाला चेक करून दाखवतो। तर मित्रांनो आता आपण साऊंडची जी क्वालिटी आहे तर ती चेक करूयात। आता आपण रानात गेलतो, आता आपण घरी आलेलो आहे, कोमलसुद्धा 1-2 रील आपण काढलेले आहेत आणि आता आपण साऊंडची क्वालिटी जी आहे तर ती चेक करूयात। ट्रॅक्टर नोटन कर आणि ट्रॅक्टर चालू कर। हा बस। तर मित्रांनो ट्रॅक्टर चालू केल्यावरती जी क्वालिटी आहे तर ती अजून वाढते, कारण की बॅटरीची जी पॉवर आहे तर ती पूर्ण त्याला पडत नाही। त्यासाठी मित्रांनो ट्रॅक्टर जो आहे तर तो आपल्याला चालू ठेवायचा आहे। तर मित्रांनो आपण पाहू शकतो की साऊंड सिस्टीम याची टेस्टिंग आपण अगोदर मित्रांनो दाखवलेलीच आहे की 1 नंबर मित्रांनो याची आवाजाची क्वालिटी आहे तर ती 1 नंबर आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो काल काय झाले की आपण पाहू शकतो की आपले हे जे ही जी पायरी आहे तर याचा इथे एक नट जो आहे तर तो मित्रांनो आतमध्येच बॉडीमध्येच खोडला आहे, आपण पाहू शकता।
बॉडीमध्येच तो जो नट आहे तर तो खोडलेला आहे, त्याच्यामुळे मित्रांनो जरा हे हालत आहे. नंतर ज्यावेळेस आपण वर्कशॉपला वगैरे ट्रॅक्टर नेऊ त्यावेळेस आपल्याला हे रिपेअर करावं लागणार आहे. तर चला तर आपण या रानाला कल्टिवेटर मारून घेऊयात आणि त्याच्यानंतर ना आपण याला सारे काढून घेऊयात. बघू शकता की हे जे रान आहे तर हे एक अर्धा एकर रान आहे आणि याच्या ज्या खालचे जे रान आहे ते सुद्धा अर्धा एकर रान आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता की याच्यामध्ये आपण गावरान हरभरा टाकलेला आहे. तर याला आपण अशा प्रकारे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम आपण याला कल्टिवेटर मारणार आहोत. त्यानंतर आपण पाहू शकतो दक्षिण उत्तर जे सारे आहेत तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपण याला पुन्हा सारे काढणार आहोत. या सुद्धा रानाला आपण तसेच करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामुळे थोडा आपल्याला पाठीमागे मिळण्यासाठी सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. तर काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला कमावावीच लागते. तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येणारच आहे, परंतु काही अडचण नाही. आपल्याला जेवढे कामापुरते आपल्याला लागते तर तेवढे कामापुरते आपल्याला पाठीमागे दिसत आहे. तर मित्रांनो संपूर्ण कल्टिवेटर मारून झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की याच्या वरच्या रानामध्ये आपण सारे काढून ठेवलेले आहेत. या रानामध्ये आपण सारे काढून झालेले आहेत आणि आपण आता या रानामध्ये सारे काढणार आहोत. तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण संपूर्ण सारे काढून टाकलेले आहेत. तर मित्रांनो आपण साऱ्याची क्वालिटी आहे तर ती पाहू शकतो, एकदम व्यवस्थित आपण सारे पडलेले आहे. तर मित्रांनो कोणत्याही कामाला आपण जर क्वालिटी दिली तरच आपला जो व्यवसाय आहे तर तो टिकून राहत असतो.